EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। बघा, काही दिवसापूर्वी गट क कंबाईनची प्री परीक्षा झाली, त्याची फर्स्ट आन्सर की पण आलेली आहे। त्याच्या आधारात आपण काय करणार आहे, अंकगणित बुद्धिमत्ताचं सगळं स्पष्टीकरण पाहणार आहे। आता याचा फायदा असा होणार आहे मित्रांनो तुम्हाला की बेनिफिट हा उत्तर कशी आलेत हा तर आहेच, दुसरा मुद्दा तुम्ही कोणत्या प्रश्नांना क्लेम करू शकता हे याच्यातून कळणार आहे। बघा, क्लेम करू शकता कारण आयोगाची पहिली की आली त्यानुसार तुम्ही क्लेम केला तर प्रश्नाची उत्तर चेंज होऊ शकतात, ते तुम्हाला क्लिअरली सांगणार आहे मित्रांनो। बघा, प्रश्न कसा होता, पेपर कसा होता, एक पहिल्या स्लाइड मध्ये तुम्हाला कळून जाईल। बघा, पेपरची लेवल कशी होती, कारण एकदम साधारण विद्यार्थी 10+ कसा जाईल अशा पद्धतीचा पेपर होता। साधारण म्हणजे आपले जस्ट YouTube व्हिडिओ बघून सुद्धा 10+ गेलेले विद्यार्थी आहेत, म्हणजे 15 पर्यंत प्रश्न आहेत, 13, 14, 12 सगळे मार्क मिळाले पोरांनो। ते बघा फक्त कसं डिस्ट्रीब्युशन होतं। बघा, दिवसेंदिवस काय परिस्थिती होत चालली आहे, तर परिस्थिती पहिली महत्वाची होत चालली की अंकगणिताला डिमांड वाढत चालले मित्रांनो, आणि बुद्धिमत्तानं थोडं डिमांड कमी होत चाललंय। ठीक आहे, म्हणजे बुद्धिमत्ताचे 7 प्रश्न होते परीक्षेला, 8 प्रश्न अंकगणिताचे होते, टोटल 15 प्रश्न। बुद्धिमत्ताचे जे 7 प्रश्न होते ते 6 एकदम सोपे होते, एक प्रश्न थोडा मीडियम लेवलचा होता, तो आता आपण पाहणार आहे। अंकगणिताचे 8 प्रश्न होते, त्यापैकी 6 प्रश्न एकदमच इझी, एकदम म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला, एकदम चिल्लर प्रश्न होते। एक प्रश्न मीडियम लेवलचा होता आणि एक थोडासा मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड असणारा, थोडासा लक्षात येईल अशा पद्धतीचा होता। म्हणजे असे जर पाहिले तर टोटल 14 प्रश्न हे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला येतील असे होते। एक प्रश्न थोडासा वेळ घालवणारा होता, म्हणजे ते लवकर वेळेच्या लिमिटमध्ये कंप्लीट होणं थोडं अपेक्षित नव्हतं। ठीक आहे, पण तरी काही विद्यार्थ्यांनी मिळवलेत, पण आपण पाहणार आहे सगळे एक्सप्लेनेशन। बघा, आता पुढचा प्रश्न जो पाहतोय आपण, बघा पहिला प्रश्न ज्याला अंकमालिका असं म्हणूया, म्हणजे खालील विसंगत घटक ओळखायचा होता। तुम्हाला प्रश्न होता विसंगत घटक। आता याचं एक लॉजिक नाही, बरेच लॉजिक आहे, मी 2 लॉजिक तुम्हाला सांगून देतो। लॉजिक असं आहे, याचं काय होतं बघा, अंकांची बेरीज जर केली 1 आणि 2 होतात 3, 2 आणि 4 होतात 6, तुम्हाला कळलं 3च्या दुप्पट 6, 4 आणि 4 8, 2 आणि 2 4, ह्याच्या दुप्पट हे 4 आणि 2 आणि 6 किती होतात 8 होतात, 2 आणि 3 होतात 5, 5च्या दुप्पट होत नाही म्हणून ऑड मॅन आउट हे किती नंबर आहे, 3 नंबर आहे। इकडे पहा दुसरं, इथं 4 आणि 8 12 आणि 2 आणि 4 6, 6च्या दुप्पट आहे, म्हणजे ऑड मॅन आउट मध्ये तुमचा प्रश्न क्रमांक 3 हा चुकीचा ठरतो, म्हणून आपलं उत्तर 3 आहे। हे झालं पहिलं लॉजिक अंकांचं। दुसरं लॉजिक मी तुम्हाला इथं लगेच सांगून देणार आहे, कारण काय होतं की जितकं जास्त सोल्युशन मिळेल तेवढं बेस्ट। बघा, हे 21च्या उलट करा 12, 12च्या दुप्पट किती 24, 22च्या उलट 22च होणार आहे, 22च्या दुप्पट 44, 23च्या दुप्पट किती, 23च्या उलट किती होणार आहे 32, 32च्या दुप्पट 64 येतं, इथं 62 आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे, पर्याय नंबर 3। इथं पहा 24च्या उलट किती 42, 42च्या दुप्पट 84, म्हणून हे बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, चुकीचा ऑप्शन नंबर 3। म्हणजे पुढच्या संख्येच्या अंकांची आलटापलट करून डबल होतंय, एवढं लॉजिक होतं। असे 2 लॉजिक पैकी पोरांना सहज क्लिक झाले, त्यामुळे उत्तर पर्याय नंबर 3 आहे। ह्यात काही डाऊट नाही, बरोबर आहे हे। आता डाऊट असणारा प्रश्न आहे बघा मित्रांनो, तुम्ही 100% क्लेम कराय, कारण ह्याचं उत्तर 4 नंबर येणार आहे। आयोगाने 3 दिले, काही कारण नाही 3 येण्याचं, कारण बघा आता पुढे दिलेल्या 3 रंगांच्या हिरव्या, निळ्या आणि लाल खड्यांची क्रमिक मालिका आहे, माळा आहेत, बरोबर। म्हणजे तुम्हाला कळेल X काहीतरी दिलाय, Y काहीतरी दिलाय, Z काहीतरी दिलाय। त्यांनी कंडिशन खाली दिली बघा, जर पहिला व शेवटचा खडा शेजारी ठेवले तर यातील कोणत्या 2 माळा समान येतील। पहिला व शेवटचा खडा शेजारी ठेवला म्हणजे G आणि R जर शेजारी ठेवला, G आणि G शेजारी ठेवला, आणि R आणि R शेजारी ठेवला, तर कोणत्या तरी 2 माळा सारख्या येणार। तर तुम्ही ह्याच्यावरून जा X आणि Y। आता X Y बघा, इथं राहिलं काय GB, RB, RR, BB आणि GR। बरं, Y बघा, आता BR दिसतोय, BR तर इथं कुठेच नाहीये। ठीक आहे, RB दिसतोय, RB इथं कुठेच नाहीये, म्हणजे सिक्वेन्स सेम येण्याचं काहीच कारण नाही। त्यामुळं हा जो प्रकार आहे हा, म्हणजे याच्यामध्ये आयोगाने 3 नंबर का उत्तर दिले हे काय माहित नाही। पहिला तर येत नाही, दुसरा येत नाही, तिसरा का दिला आयोगाने काय माहित नाही। बघा, X जे आहे X, G आणि R शेजारी ठेवले, डबल G, आता ह्याच्यामध्ये जर असं विचार केला असेल तर काय माहित नाही, डबल G बघा, G किती वेळा आलाय 1 2, 2 वेळा G आलाय, B किती वेळा आलाय 1 2 3 4, B आलाय 4 वेळा,
आणि आर किती वेळा आलाय बघा 1 2 3 आणि 4 आर आलाय 4 वेळा म्हणजे एक्सचा टोटल शब्द आहे अक्षर किती आहे 10 पैकी असं डिस्ट्रीब्युशन आहे. आणि झेडचं बघा झेड मध्ये पण जर जी पाहिला तर जी 2 वेळा आलाय, बी जर पाहिला 1 2 3 4 वेळा आलाय बी आणि आर जर पाहिला 1 2 3 4 तर आर सुद्धा 4 वेळा आलाय. असं जर पाहिलं तर तुम्हाला एक्स आणि झेड सारखा दिसतो, बाकी कोणत्याच कारणावरून दिसत नाही. पण बऱ्याच सगळ्याच ठिकाणी तशीच परिस्थिती आहे. पण हे लॉजिक नाहीये. त्यांना काय सांगायचंय, पहिला आणि शेवटचं अक्षर जर समान ठेवलं, शेजारी ठेवलं तर 2 जोड्या सारख्या येतात. तर असं कोणतंच येत नाही म्हणून ऑप्शन नंबर तुमचा 4 हवा. तुम्ही एक्सप्लेनेशन द्या की बाबा मी फर्स्ट आणि लास्ट शेजारी जर ठेवले तर कोणते सारखे दिसत नाही, म्हणून कोणत्याच 2 माळा सारख्या होणार नाही, असा ऑप्शन नंबर येतो. 4 आयोगाने 3 दिले. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. आता इथं बघा कंपॅरिझन कोडिंग नावाचा प्रकार जो होता तो आहे. इथं दिले अणुबाणूपेक्षा वजनदार एक कन्सेप्ट दिलेली आहे आणि उंचची कन्सेप्ट दिली आहे. टोटल मी असं म्हणेल हे आहे वजनदारची मी एक लिहितो, वजनदार आणि पुढे आहे उंच. ह्या 2 गोष्टी घेऊया मग त्याचा विचार करू. वजनदार आणि उंच ह्याच्यात कशी परिस्थिती होईल ते पाहूया. अणुबाणूपेक्षा वजनदार, कोण वजनदार आहे? अणु. हे बघा अणु कोणापेक्षा वजनदार आहे? बाणूपेक्षा. हे बाणू, बरोबर, बाणू हा बाणू. अणु हे वजनदार आहे बाणूपेक्षा. बघा पुढे सिंथिया दिनापेक्षा उंच आहे. उंचीचा विषय चाललाय. सिंथिया ही सिंथिया जे आहे ते कोणापेक्षा उंच आहे? दिनापेक्षा. हे दिना इथं लिहिलं बघा, दिनापेक्षा उंच आहे सिंथिया. पुढे गेलो बाणो दिना इतकीच उंच, बाणो दिना इतकीच म्हणजे सेम, म्हणजे दोघांची उंची सेम. हे आली कोण? बाणो. कोणा एवढी उंच? दिना एवढीच उंच, दोघी सेम. पण तिच्यापेक्षा वजनदार आहे कोण? बाणो. दिना एवढीच उंच आहे पण तिच्यापेक्षा वजनदार आहे कोण? बाणू. तिच्यापेक्षा वजनदार म्हणजे इथं आली दिना. म्हणजे वाक्य बघा, बाणो दिना इतकीच उंच, दिनाची उंची, पण तिच्यापेक्षा वजनदार म्हणजे दिनापेक्षा वजनदार बाणू आली. क्लिअर. दिना अणुपेक्षा उंच आहे, अणुपेक्षा दिना उंच. आता अणुपेक्षा दिना आणि बाणू सारखं आहे म्हणजे लहान कोण आली? अणु आली. क्लिअर आहे. आता एवढ्या वाक्यात मला कळलं. आता वजनदाराच्या बाबतीत सिंथिया कुठेच नाही, त्यामुळे वजनदाराच्या बाबतीत सिंथिया सांगूच शकत नाही. म्हणून तुमचं ऑप्शन बघा, सर्वात वजनदार कोण याविषयी निष्कर्ष काढणे अशक्य आहे, परंतु अणु निश्चितपणे सर्वात बुटकी. बघा अणु सर्वात लहान, पण वजनदार कोणी सांगू शकत नाही कारण सिंथिया इथे 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 कुठेही बसू शकते. म्हणून ऑप्शन नंबर तुमचा 4 आयोगाने बरोबर उत्तर दिले, ऑप्शन नंबर 4. बघा पुढे ह्या प्रश्नाच्या बाबतीत मित्रांनो थोडासा डाऊट आहे. शेवट आयोगाने उत्तर 2 दिले. आता याची उत्तर ऑप्शन नंबर 4 अजिबात येत नाही, पण पर्याय नंबर 3 आणि पर्याय नंबर 2 थोडाफार प्रमाणात निष्कर्ष निघतोय. आयोगाने 2 दिले. बघूया कसं आयोगाने 2 दिले. 3 पण निघतो मित्रांनो. जर बऱ्याच प्रकारे जर म्हणजे क्लेम जर केला तर 3 दिसू शकतो. कसा? 2 पहिला कसा आयोगाने बरोबर आणलाय बघूया. BCE. आता बी काय बघा, इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे. इम्प्रो कोणता उद्योग आहे? आधुनिक उद्योग आहे. बी झाला. याचा अर्थ त्यांच्या प्रश्नामध्ये असा आहे, पहिल्या दोघांवरून काय काढा? तिसरा निष्कर्ष येतोय का ते चेक करायचंय. पहिल्या दोघांवरून ई निष्कर्ष येतोय का ते चेक करायचंय. बी आणि सी वरून ई निष्कर्ष का तो पाहायचा आहे. बी पहा, इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे. इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे. ठीक आहे. सी बघा, सी इम्प्रो हा संशोधन प्रणीत उद्योग आहे. म्हणजे इम्प्रो आधुनिक उद्योग पण आहे आणि इम्प्रो संशोधन प्रेरित उद्योग आहे. तर इम्प्रो हे दोघांमध्ये कॉमन आहे. याचाच अर्थ ई बघा, संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक असतात, म्हणजे संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक असतात हे निष्कर्ष निघतोय. म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर. पण जर आकृती जर काढली तर अजिबात क्लिअरिटी येत नाही त्याच्यामध्ये. कशी आकृती? आता बघा, इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे. इम्प्रो म्हणजे इम्प्रो आतमध्ये आलं. हा कोणता उद्योग आहे? आधुनिक. हे आधुनिकची आकृती झाली बघा. इम्प्रो हा आधुनिक आहे म्हणजे जेवढे काय आधुनिक आहे त्यातला इम्प्रो. कळलं? पुढे बघा, इम्प्रो हा संशोधन. आता इम्प्रो हा संशोधन आहे म्हणजे इम्प्रो इथं संशोधन असं येऊ शकतो, संशोधन बरोबर, किंवा संशोधन बाहेर सुद्धा येऊ शकतं. तर त्याच्यावरून संशोधन प्रेरित उद्योग हे आधुनिक आहेत का? तर ही जर अशी आकृती काढली तर बरोबर आहे. पण हे जर असं काढलं, हे इम्प्रो बघा इथं आधुनिक आणि इम्प्रो ते आधुनिकच्या, पण आधुनिक आणि संशोधित दिलं नाही. समजा संशोधक बाहेर दिलं, संशोधन हे जर बाहेर दिलं तर हे ई निघत नाही. त्यामुळे आयोगाने मे बी हा विचार केला असं म्हणून ऑप्शन नंबर 2 दिला आहे. पण
त्याचं क्लिअर येत नाही, जर क्लेम गेले तर उत्तर चेंज होऊ शकतं. ऑप्शन नंबर 2 दिलाय, ते आता आपण एक्सप्लेनेशन पाहिलं. सी कसं बघा, CAD. आता सी बघा, सी इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. इम्प्रो, आता आतमध्ये इम्प्रो बघा, इम्प्रो संशोधन प्रेरित म्हणजे संशोधन बाहेर, संशोधन. नवीन सिलोलिझमचं टाईप यायला लागले सध्या. इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. पुढचं वाक्य ए बघा, आधुनिक उद्योग संशोधन प्रेरित असतात. आधुनिक उद्योग हे संशोधन प्रेरित असतात म्हणजे आधुनिक कुठेही येऊ शकतं. मग मी समजा इथं आधुनिक उद्योग जे आहे आधुनिक ते संशोधन प्रेरित असतात. क्लिअर, इथपर्यंत आलं. आता डी बघा, डी इम्प्रो कदाचित संशोधन प्रेरित असेल आहे असं म्हटलं नाही, असू शकतं. कसं होऊ शकतं, और बघा हे संशोधन बरोबर, इथं इम्प्रो आणि हेच इथं आधुनिक असं होऊ शकतं. म्हणून ऑप्शन नंबर 3 सुद्धा वाटतोय. शेवट आयोगाला क्लेम केलं, आयोगाने मान्य केलं तर उत्तर चेंज होऊ शकतं, अन्यथा 2 आहेच. बघा पुढे, आता पुढे दिशा ज्ञान चाचणी. सेम प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत अगोदर ऑलरेडी आलेला आहे. बघा इथं काय, ABCDE व्यक्ती बागेच्या बाकावर उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. आता ABCD 5 लोक आहेत, कुठे तोंड करून, उत्तरेकडे तोंड करून बसलेत. बी ही डीच्या उजवीकडे, कोण कोणाच्या, बी ही कोणाच्या, डीच्या. बघा डी इथं, डीच्या उजवीकडे बी किती अंतरावर आहे, 40 बरोबर. बी ही डीच्या उजवीकडे. बर, ए ही बीच्या दक्षिणेला, बीच्या दक्षिणेला किती अंतरावर, 60. हे बघा ए हे 60 अंतर झालं. ठीक आहे, पुढे गेलो. सी ही डीच्या पश्चिमेला, सी ही डीच्या पश्चिमेला किती अंतर, 50. हे 50 आलं सी बरोबर. पुढे गेलो. ई हे एच्या उत्तरेला, एच्या उत्तरेला गेलो किती गेलं, 70 म्हणजे इथं 10. हे आला ई बरोबर, हे 10. मग तुम्हाला प्रश्न विचारलाय की सी आणि ईच्या दरम्यान, आता सी आणि ईच्या दरम्यान जर अंतर काढायचं म्हटलं तर इथं 90 डिग्री तयार होतो. बघा म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये हे 50 आणि 40 झाले 90. 90चा वर्ग अधिक 10चा वर्ग, 90चा वर्ग 8100 प्लस 10चा वर्ग 100 म्हणजे 8200. हा कोणाच्या जवळ आहे ते शोधायचंय, कोणाच्या वर्गाच्या जवळ आहे. बघा 90 पेक्षा जास्त असणार हे कॉमन वाटतंय, 91 पेक्षा कमी असणार हे पण कॉमन वाटतंय. पण बघा याच्या दोघांमध्ये 91 मीटरपेक्षा जास्त पण 92 पेक्षा कमी, का 90 पेक्षा जास्त 91 पेक्षा कमी. तर पर्याय नंबर 3 आहे. कसा तो आता आपण बघूया. बघा 90चा वर्ग किती रे मित्रांनो, तर 8100 म्हणजे हे 8200, हे 8200 पेक्षा जास्त आहे. आणि 91चा वर्ग किती, तर 82 81 हा जो आहे. मग तुम्हाला कळेल 90 पेक्षा जास्त 91 पेक्षा कमी, म्हणून पर्याय नंबर किती, 3 बरोबर. क्लिअर, असा प्रश्न आला होता. दिशा ज्ञान चाचणी कंपल्सरी क्वेश्चन येतोय. आपण संभाव्य प्रश्न संच पाहिले, त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये घेतोय मी सगळ्या टाईपचे क्वेश्चन मित्रांनो. म्हणून तर शक्य होते पोरांना 10च्या वरती जाणं, हे लक्षात ठेवा बरोबर. बघा अक्षरमाला एकदम सिंपल, जे चेंज आहे ते चेक करत राहायचं. एच पासून आय, एच आय 1 ने वाढला. सेम DE ई ने वाढणार, ई असणार म्हणजे पर्याय नंबर 1 गेला, पर्याय नंबर 4 गेला. पटापट इलिमिनेशन मेथड वापरायची, लक्षात ठेवा. 2 नंबर JKL 2 ने वाढलं. FGH एच असणार, EH म्हणजे पर्याय नंबर 3 गेला, पर्याय नंबर 2 बरोबर. बाकी शोधत बसू नका, पर्याय इलिमिनेशन मेथड वापरा, लवकर उत्तर येतात. ऑप्शन नंबर 2. चला पुढे मित्रांनो. तत्पूर्वी ज्यांना तुम्हाला अजून इट्स नॉट कंपल्सरी, पण लक्षात ठेवा, मला असं वाटतंय की बाबा माझ्या विषयामध्ये तुम्ही मागे राहू नये. तुम्ही पुण्यामध्ये नाहीत, तुम्हाला बाबा घर बसल्या माझं शिकवलेलं जे पुण्यात माझ्या आता ऑफलाईन बॅच चालतात, मला ऑफलाईन बॅचमध्ये वेळ मिळत नाही, पण खास तुमच्यासाठी ऑनलाईन बॅच लॉन्च केलेले आहेत. परीक्षेनुसार ऑनलाईन बॅच आहेत. तुम्ही डायरेक्ट स्पर्धाग्राम जो आहे आपला नंबर 9604020277 या नंबरवरती कॉल करा. तुम्हाला ज्या परीक्षेत तुम्ही तयारी करताय त्याची स्पेशल ऑनलाईन बॅच जॉईन करून काम करून घ्या. मला प्रत्येक जण 15 पैकी 12च्या पुढे पाहिजे म्हणजे पाहिजेत, तेवढे सगळे कष्ट करून मी बॅच लॉन्च केले. तुम्ही फायदा घ्या बरोबर. मला जर बॅच बद्दल माहिती विचारायची असेल तर 8308 110 110 या नंबरवरती कॉल करायचा. मला फक्त संध्याकाळी 7च्या नंतर 6:30 7च्या नंतर कॉल करा, मी तुम्हाला उत्तरं देईल. ठीक आहे, दिवसभर शक्यतो कॉल उचलणं शक्य होत नाही कारण माझ्या ऑफलाईन बॅच चालू आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा तुमच्या सगळ्या परीक्षांसाठी आता तांत्रिक सेवा सध्या आपल्याला लय आहे, त्याच्यासाठी स्पेशल बॅच आहे, तुम्ही जॉईन करू शकता. येणारी राज्यसेवा 19 जूनची खूप महत्वाची, त्याच्यासाठी जॉईन करू शकता. त्यामुळं बघा फायदा घ्या.
बघा पुढे, एक बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने, हा शब्द खूप महत्वाचा, एकदम IMP, 10 समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केली. 2 कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम सोडले, दुसऱ्या दोघांनी तिसऱ्या दिवशी काम सोडले. हे असे काम संपेपर्यंत चालू राहिले. याच्या परिणामी काम संपायला 2 दिवस जास्त लागले. आता बघा परिस्थिती, पहिल्या दिवशी 10 लोक कामाला आली होती, दुसऱ्या दिवशी 2 सोडून गेली म्हणजे 8 लोक कामाला आली, तिसऱ्या दिवशी 2 लोक सोडून गेले म्हणजे 6 लोक कामाला आली, चौथ्या दिवशी 2 सोडून गेली म्हणजे 4 लोक कामाला आली, 5व्या दिवशी 2 सोडून गेली म्हणजे 2 लोक कामाला आली आणि त्यांनी काम पूर्ण केलं. म्हणजे असे दिवस किती लागले? 5. त्याचा इथं वाक्य बघा, ह्या वाक्यावरून उत्तर येतंय, याच्या परिणामी काम करण्यास 2 दिवस जास्त लागले. टोटल 5 दिवस लागले, याचा अर्थ 2 दिवस जास्त लागले, म्हणजे दिवस किती लागले? 3. ऑप्शन नंबर 2. एवढे कळून जातं. आता कन्सेप्च्युअली तुम्हाला समजून सांगतो, बरोबर. इथे बघा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक शब्दाचा सार काढत उत्तर काढता आली पाहिजे मित्रांनो, इतकं सहज असते ते. 10 समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केली. आता इथं बांधकाम आहे, मी माझ्या पद्धतीने मी नेहमी काळकाम जे आहे ते खुर्चीच्या स्वरूपात समजून सांगतो. 10 समान वेगाने म्हणजे एक कामगार एक खुर्ची बनवत असेल मित्रांनो, तर लक्षात ठेवा पहिल्या दिवशी खुर्च्या किती बनणार आहे? 10, कारण 10 कामगार आले होते. दुसऱ्या दिवशी खुर्च्या किती बनणार आहे? 8, कारण 8 कामगार आले होते. तिसऱ्या दिवशी 6, चौथ्या दिवशी 4, 5व्या दिवशी 2, म्हणजे टोटल खुर्च्या झाल्या 30. म्हणजे टोटल खुर्च्या किती झाल्या? 30. आता मला सांगा, एक कामगार एकच खुर्ची बनवतो. समजा 10 कामगारांनी जर सर्व दिवस काम केले, म्हणजे 30 खुर्च्या जर 10 कामगारांनी केल्या तर 30/10 म्हणजे किती दिवस लागतील? 3 दिवस. 3 दिवसात तर काम क्लिअर होऊन जाईल. ऑप्शन नंबर 2. म्हणजे असं इतकं साधं सोपं उत्तर येऊन जाते. अजून दुसरे मुद्दा तुम्हाला हे कळलं पाहिजे, पर्यायानुसार तुम्ही जाऊ शकता. आता बघा 2 दिवस लागलेत, 2 × 10 20 होतात. इथं आकडा झालाय 30. 3 × 10 30 होतात. 30 आणि 30 करेक्ट, म्हणून ऑप्शन नंबर 2. तुम्ही असाही विचार करू शकता. बरेच व्हरायटी आहे. चांगले क्वेश्चन डिझाईन केला होता हा बघा, ज्याचं ते लेवल कन्सेप्ट क्लिअरिटी त्याला लगेच कळून जातं. वाचताना घाबरून जायचं नाही, सहज आपल्यानुसार. आणि शब्द लय महत्वाचे असतात. समान वेगाने म्हणजे याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती सेम काम करतोय, लक्षात ठेवा, लगेच कळून जातं. पुढे बघा, ॲज इट इज पुस्तकातला आपला प्रश्न आहे बघा, काय आहे? साखरेची किंमत 60% वाढली. पहिला शब्द वाढ आणि साखर किती टक्के कमी वापरावी, खर्चात वाढ होणार नाही. तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो की पहिला शब्द वाढ आहे ना, मग काढताना लक्षात ठेवा वाढ शब्द आहे 100 × टक्के छेद 100 अधिक टक्के. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. पहिला शब्द वाढ आहे म्हणून मग 100 × टक्के किती रे? 60 छेद 100 अधिक टक्के म्हणजे 160, बरोबर. 0 ला 0 गेला. बघा अजून काय काय जाऊ शकतं? 2 × 6 2 × 16. मग बघा अजून काय काय भाग जाऊ शकतो? 8 × 8. मग तुम्ही जर भाग दिला तर किंवा चला 4 ने देऊ. 4 × 2 = 8, वरती 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 4 × 5 = 20, 25 × 3 = 75, 75/3. आता 3 ने भागून घ्या. 75/2 सॉरी 75/2 75/2. मग 2 ने भागून घ्या. 37.1/2 एवढं. म्हणून पर्याय नंबर माझा 3 बरोबर. 37.5 म्हटलं तरी चालेल. पर्याय नंबर 3. मग हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. 100 × टक्के छेद 100 अधिक टक्के. जर पहिला शब्द वाढ आहे यांनी जर कमी म्हटलं असतं तर मायनस चिन्ह आलं असतं, बाकी काही चेंज नाही. अशा प्रकारचे प्रश्न सध्या परीक्षेला येतात, लक्षात ठेवा. मॅथमॅटिकली प्लस कन्सेप्ट तुम्हाला लोकसंख्येची, हे दोन्हींचं कलेक्शन या प्रश्नामध्ये केलं होतं. आता लक्षात ठेवा, सर्वात दाट लोकसंख्या काय? कमी क्षेत्रफळामध्ये जास्त लोकसंख्या राहणे म्हणजे लोकसंख्या दाट असणे, तेवढं लक्षात ठेवा. आता इथं बघा क्षेत्रफळ दिले 80,000 स्क्वेअर चौरस किलोमीटर जे आहे, म्हणजे स्क्वेअर किलोमीटर चौरस किलोमीटर, ह्याच्यावरती 16 लाख लोकसंख्या राहतात. 50,000 स्क्वेअर किलोमीटरवरती 10 लाख लोक राहतात. 10,000 स्क्वेअर किलोमीटरवरती 4 लाख आणि 5,000 वरती 3 लाख. तर लक्षात ठेवा किती अंतरावर किती आपण काढूया बघा. 16,80,000 स्क्वेअर किलोमीटरवरती ह्या दोघांचा भागाकार केला 1 येतो, म्हणजे 5,000 स्क्वेअर किलोमीटरवरती 1 लाख लोक राहतात. 5,000 ह्या दोघांचा भागाकार केला 5,000 स्क्वेअर किलोमीटरला 1 लाख, बरोबर. ह्या दोघांचा भागाकार केला तर 2,500 स्क्वेअर किलोमीटरला 1 लाख. आणि ह्या दोघांचा भागाकार केला तर किती येतोय? 1667
1 किलोमीटर, 1 लाख म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल 1 लाख लोकसंख्येसाठी 5000 स्क्वेअर किलोमीटर, 1 लाख लोकसंख्येसाठी 5000 स्क्वेअर किलोमीटर, 1 लाख लोकसंख्येसाठी 2500 स्क्वेअर किलोमीटर आणि 1 लाख लोकसंख्येसाठी 1667. याचा अर्थ कमी क्षेत्रफळामध्ये जास्त लोकसंख्या राहते म्हणजे डी मध्ये जास्त घनदाट लोकसंख्या असणार, म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर. कॅल्क्युलेशन असं होतं, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न, छान प्रश्न होता बघा. ABCD या विद्यार्थ्यांकडे एकूण 30 पुस्तके आहेत. एकूण किती पुस्तके आहेत? 30. यातील एकाकडे 3 पुस्तकं आहेत म्हणजे 3 एकाकडे, दुसऱ्याकडे 6 आहे, तिसऱ्याकडे 9 आहे, चौथ्याकडे 12 आहे. असे 4 पुस्तकांचं विभाजन आहे. बी कडे सी पेक्षा कमी पुस्तकं. आता मी इथं हे असा अंदाज लावतो बघा. बी कडे कोणापेक्षा कमी? बी कडे सी पेक्षा कमी. हा बी आहे, सी इथे, बी कडे सी पेक्षा कमी पुस्तके. तर डी कडे ए पेक्षा जास्त, डी कडे ए पेक्षा जास्त म्हणजे ए हा लहान येणार. आणि पुढचं वाक्य बघा. तर जर सी कडे डी पेक्षा कमी, सी कडे कमी कोणापेक्षा? डी पेक्षा, इथं डी आला. आता डीच्या खाली ए कुठे येईल माहित नाही, ह्याच्यावरून बी आणि सी हा डी पेक्षा लहान आणि ए पण डी पेक्षा लहान. याचा अर्थ कन्फर्म 12 हे उत्तर कोणाचं असणार? डीचं असणार कन्फर्म. आता ए कुठेही बसू शकतो. एची किंमत 3 पण असू शकते, 6 पण असू शकते, 9 पण असू शकते. तुम्हाला सगळ्यात महत्वाचा ट्रॅप काय बनवला होता? तर सत्य असतीलच अशी नसणारी म्हणजे चुकीची विधानं शोधायची होती. ह्या शब्दामध्ये बरेच विद्यार्थी फसले. सत्य असतीलच असे नसणारी म्हणजे असत्य विधाने शोधायचेत. आता बघा, पहिलं ए आणि बी यांची दोघां मिळून किमान 12 पुस्तके असणारच. ए आणि बी. आता ए आणि बी, आता मला सांगा ए आणि बी कन्फर्म. समजा ए ची किंमत 3 जर म्हटलं, बी ची किंमत जर 6 म्हटलं, तर आपण सांगू शकतो का असतीलच असं? नाही, म्हणून पहिलं चूक. बघा पुढे, डी आणि ए यांच्यामध्ये मिळून 15 पुस्तके असणारच. आता डी 12 आहे. आता ए जर किती घेतला? 3 घेतला तर 15 होणारच आहे. 6 घेतलं तर पुढेच होतंय म्हणजे याचा अर्थ कन्फर्म बरोबर. ए बरोबर, बाकी ए चूक आणि बाकी बरोबर. तर अर्थ काय? बी बरोबर. याचा अर्थ याच्यावर काय होतंय बघा, वरील सर्व चुकीचे कॅन्सल, कारण चुकीचा फक्त ए, बी नाही. ए वगळून सर्व चुकीचे नाही, कॅन्सल. वरीलपैकी एकही नाही, कॅन्सल. म्हणून पर्याय नंबर 4. खालचं 2 बघायची गरज नाही. ज्या वेळेस 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट आलेले असतात त्यावेळेस 1-2 पाहून लगेच पर्यायाकडे चालत चला. हे इलिमिनेशन मेथडनेच पटकन उत्तर येतात मित्रांनो. आता तुम्ही फॅमिलियर झालेले पाहिजेत, कारण इतकं जीव तोडून सगळ्या गोष्टी सांगतोय ह्याचा फायदा घेतला पाहिजे, लक्षात ठेवा. बघा पुढे, सिंपल पर्यायावरून प्रश्न होता, एकदम इझी. आणि बघा प्रश्न जर पाहिले नाही, शेवटी प्रश्न आलेत अंकगणिताचे. मी प्रत्येक व्हिडिओ बघा. ट्रॅप त्यांचा तोच आहे. पहिले थोडे लेंदी क्वेश्चन देतात, शेवटी सोपे देतात. का? कारण तुम्ही शेवटपर्यंत पोहोचत नाही. मित्रांनो, एखादे मोठे प्रश्न स्किप करा, जा पुढे. ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरली ज्यांनी जे सक्सेस झाले. तुमच्यापैकी जर तुम्ही एक वापरलं नसेल तर तुम्हाला कळलं असेल की सर वेळ नाही पुरला, ही परिस्थिती हे कारण आहे. बघा, एका पूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 5 ने मोठा म्हणजे छेद हा अंशापेक्षा 5 ने मोठा. 3 आणि 5 8 बरोबर. 11 आणि 5 16 होतात, कॅन्सल. 7 आणि 5 12 होतात बरोबर. 1 आणि 6 बरोबर. ठीक आहे. आता बघा, त्या पूर्णांकाच्या अंशामध्ये 8 मिळवले, इथं 8 मिळवा आणि छेदामधून 1 कमी केलं तर किती होते? 11/7 होते. इथं चालत नाही. इथे बघा, इथे 8 मिळवला आणि 1 कमी केला, बघा 15/11. पर्याय नंबर माझा 3 बरोबर आहे. तेच पाहिजे होतं. एकदम चिल्लर क्वेश्चन, चिल्लर. एक 10-5-6 सेकंदात उत्तर येणारा प्रश्न होता. बघा, तुम्हाला फक्त 19चा पाडा येतो का? तेच फक्त इथं होतं. बघा, एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 म्हणजे मुली ज्या आहेत मित्रांनो, मुली ह्या 4च्या पटीत आहे आणि मुले जे आहेत मुले हे 5च्या पटीत आहे. मग 4 मुलींची संख्या बघा 76 आहे. किती चोक 76? 19 चोक 76. मग याला फक्त 19 ने गुणायचं. 19 5 95. मग मुलांची संख्या 95. म्हणून पर्याय नंबर माझा किती आहे? 2. एकदम चिल्लर क्वेश्चन. हे प्रश्न आता कोणत्याच परीक्षेला आतापर्यंत येत नव्हते. बघा, एमपीएससी विचारायला लागले, असेच सुटले नाही पाहिजे, लक्षात ठेवा. बघा, 2 ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर 2:5 आहे. म्हणजे पहिली ट्रेन 5 तासात 350 किलोमीटर जाते. 5 तासात 350 याचा अर्थ 1 तासात 70 किलोमीटर पर आवर बरोबर. आता हे 70 म्हणजे किती पट आहे?
70 35 ने गुणल्यावर किती होतात 70 होतात. 35 ने गुणा. इथं विचार केला तर 35 ने गुणायची गरज नाही का? तुम्हाला दुसऱ्या गाडीचा वेग नाही सांगितला, दोघातला फरक सांगितलाय. ह्या फरक जर पाहिला 3 आहे, 3 गुणिले 35 म्हणजे 105. 105 या वेगातील फरक आहे. पर्याय नंबर 4. सेपरेट काढून वजाबाकी करत बसू नका. यांचा तुम्हाला कळलं की ह्याला कितीने गुणल्यानंतर 70 आलं 35 ने, मग यातला डिफरन्स 3 आहे. 35 गुणले 3 करा, बस इतनाही काफी आहे. कळतंय? लक्षात ठेवा 5 तासात 350 आहे, म्हणजे एका तासाच म्हणजे पहिल्याचा वेग असतो, किलोमीटर पर आवर म्हणतात त्याला, तो आला 70. बघा आता एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झालेत, 455 विद्यार्थी नापास झाले. आता टोटल 100% विद्यार्थी असतात मित्रांनो. सेग्रिगेशन पण आपल्या बॅचमध्ये सगळे प्रश्न असतात. 35% हे काय झालेत पास झालेत, याचा अर्थ नापास जनता 65% आहे मित्रांनो. नापास बरोबर. मग ही नापासाची जनता जी आहे ती 455 आहे. मग मला सांगा सिंपलचा क्वेश्चन की 65% 100चे 65 नापास होतात, तर कितीचे बाबांनो 455 होतात? म्हणजे 100%पैकी 65% नापास, तर कितीपैकी 455 नापास. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर उत्तर येऊन जाईल x बरोबर 455 गुणिले 100 छेद 65. 65 ने जर भागलं बघा, 13 ने भागून किंवा 5 ने भागून तर कळून जाईल. याचा भाग दिला तर 7 येतो. 7 गुणिले 100 म्हणजे 700. तुम्हाला कळून जाईल, म्हणजे उत्तर पर्याय नंबर 700. लक्षात ठेवा. आता ठोक ताळेने जरी गेले ना मित्रांनो तरी उत्तर येतं. बघा 35% पास आहेत म्हणजे 65% नापास आहे. कशाचे 65% 455 असेल? आता 490चे 10% 49 होतात. 90% जवळपास 450 आसपास आहे, पण हा आकडा 90% होऊ शकत नाही. आपल्याला 65% पाहिजे, हा पर्याय येऊ शकत नाही. इकडे बघा हे 1300चे 50% 650 होतात. 65% आकडा येऊ शकत नाही, कॅन्सल. आता बघा 845. आता 65% 5 5 25 हा आकडा जवळपास येत नाही. याच्या लगेच 65 कळून जाते, कारण ह्याच्या 65% हा आकडा येतो, याच्या 65% हा आकडा येत नाही. कॅन्सल म्हणजे पर्याय नंबर 2. ठोकताळ्याने सुद्धा उत्तर येतात. तोंडी कॅल्क्युलेशन काही करायला शिका मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न, वयवारी सिंपल पर्याय पर्याय पर्याय. बघा वडील मुलाच्या आजच्या वयांची बेरीज 50. आजची वय विचारलेत का? आजचीच विचारले. चला दोघांची बेरीज 35 15 50, 38 12 50, 40 10 50, 42 8 50. पहिल्या कंडिशननुसार कोणतं गेलं नाही. 4 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 6 पट. 4 वर्षापूर्वी बघा पूर्वी 4 वर्षापूर्वी 31, मुलाचं 11 होतंय का 6 पट? 11 नाहीयेत, पर्याय गेला. चला पुढे 4 वर्षापूर्वी 34, इथं 8. 8च्या होते का 6 पट? नाही. 4 वर्षापूर्वी 36, 4 वर्षापूर्वी 6, 6 36, पर्याय नंबर 3. कळते की नाही? म्हणजे एक सिंपल गोष्ट आहे, फक्त कन्सेप्ट कळण्यापेक्षा शब्दांचे अर्थ पूर्वी नंतर काय कळलं ह्यातून मायनस मायनस करत जायचं. 6 पट येते का बघायचं, सिंपलचं उत्तर कळून जातं. कळते? जे 1-2 प्रश्नाबद्दल डाऊट तुम्हाला सांगितलंय, तुम्ही जर क्लेम केला तर त्याच्यावर आयोग नक्कीच विचार करेल. आपला जर चुकला असेल तर 100% क्लेम केला पाहिजे मित्रांनो, कारण हक्काचे मार्क असतात. कधी कधी आयोग चेंज करेल नाही करेल सांगता येत नाही, पण आपल्याला प्रयत्न करायला काय हरकत आहे. ठीक आहे, लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.